डॉक्टरसुद्धा अगदी थरारून गेले. पोलीस दवाखान्यात पोहोचले. त्यांनी तरुणाकडे चौकशी केली, पण त्या तरुणाने सुरुवातीला चुकीची माहिती दिली. त्याने सांगितले, माझ्या प्रियसीच्या नातेवाईकांनी मला मारलं. मात्र तपास सुरू होताच पोलिसांच्या लक्षात आलं की ही कथा खरी नाही. प्रियसीचं नाव खोटं होतं, तिचे कुणी नातेवाईक सापडत नव्हते. मग पोलिसांनी त्याच्याकडे पुन्हा चौकशी केली. तोवर त्याची भीती कमी झाली होती आणि मग त्याने सत्य उघड केलं. तो म्हणाला, ही सर्व कृत्य एका विवाहित जोडप्यानं केलं आहे. ही जोडी म्हणजे जयेश आणि रेश्मी. जयेश JCB ड्रायव्हर म्हणून काम करत असा, तर रेश्मी केटरिंग फार्ममध्ये. बाहेरून पाहिलं तर ही एक सरळ साधं कुटुंब होतं. त्यांना 2 मुलेही होती. पण आतल्या बाजूला कहाणी वेगळीच होती. जयेशचा स्वभाव बेभरवशाचा होता. त्याचा गुन्हेगारी पाळीमुळे जुना होता. रेश्मी दुसरीकडे आकर्षक, बिनधास्त आणि पुरुषांच्या सहवासात रमणारी. तिचे अनेक पुरुष मित्र होते. अगदी नवऱ्याचे मित्रसुद्धा तिच्यासोबत वेळ घालवत. लवकरच तिचे 2 तरुणांशी संबंध जुळले. एक 29 वर्षाचा अविवाहित पुरुष आणि दुसरा केवळ 19 वर्षाचा तरुण. रेश्मीला तिच्यातून मिळणारा शारीरिक आनंद आवडू लागला. पण ही गुप्त मजा फार दिवस लपून राहिली नाही. एक दिवस जयेशने आपल्या बायकोच्या मोबाईलमध्ये चॅट वाचले. सगळं उघड झालं. त्याला समजलं की त्याची बायको त्याची फसवणूक करत आहे आणि तेही आपल्या मित्रांबरोबर. तो संतापला, बायकोवर ओरडला, तिला मारहाण केली. रेश्मी घाबरली. तिने माफी मागितली. ती म्हणाली, मी पुन्हा चूक करणार नाही. पण जयेशचं मन बदललं होतं. तो म्हणाला, तू माझी बायको आहेस, तुला माफ करतो, पण तुझ्याशी संबंध ठेवणाऱ्यांना मी सोडणार नाही. इथून सुरू झाला सुडाचा खेळ. दिनांक 1 सप्टेंबरला रेश्मीने आपल्या तरुण प्रियकराला कॉल केला. तो 19 वर्षाचा होता. जयेश स्वतः गाडीत घेऊन त्याला आला. तो तरुण घाबरलेला होता. घरात आल्यावर जयेशने त्याला प्रश्न केला, माझी बायको आवडते ना तुला? तो थरथर कापू लागला. पण जयेश आणि रेश्मीने त्याला बांधलं, छताला लटकवलं, त्याच्यावर निर्दयीपणे मारहाण केली. त्याचे 20,000 रुपये हिसकावले. शेवटी धमकी देऊन त्याला सोडून दिलं. कोणाला सांगितलंस तर ठार करू. तो मुलगा जीव वाचून बाहेर पडला. पण खेळ इथेच संपला नाही. 5 सप्टेंबरला रेश्मीने दुसऱ्या प्रियकराला 29 वर्षीय पुरुषाला घरी बोलावलं. तो उत्साहात आला, पण घरात नवऱ्याला पाहून तो दचकला. अचानक जयेशने त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. तो काही पाहू शकत नव्हता. त्याचे हातपाय बांधून छताला लटकण्यात आले. यानंतर सुरू झाला अत्याचाराचा क्रूर टप्पा. रेश्मीने लोखंडी रॉडने मारहाण केली. नंतर स्टेपलर आणून त्याच्या गुप्तांगावर पिना मारल्या. तो वेदनेने तडफडत होता, पण जयेश आणि रेश्मी हसत होते. त्यांचा छळ वाढत गेला.